नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही आहात आता तुमच्या प्रेग्नन्सीच्या 33व्या आठवड्यात. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप लांबचा आणि मोठा पल्ला तुम्ही पार केलेला आहात. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या आठवड्यामध्ये बाळाचं वजन किती आहे, उंची किती आहे, किती मोठं ते झालेलं आहे, या आठवड्यात बाळाचा कुठला नवीन विकास झालेला आहे, तुमची नवीन कुठली लक्षणं या आठवड्यात किंवा या आठवड्यापासून पुढं असतील, तुमच्यासाठी काय स्पेशल टिप्स या आठवड्यात आहे, ही सगळी माहिती या व्हिडिओद्वारे आपण आज बघणार आहोत. तुमचं बाळ आता जवळपास 43 सेंटीमीटर झालं आहे आणि साधारण 1900 म्हणजे 1900-1800 ग्रॅम इतका वजनाचं ते झालेलं आहे. आता फक्त 7 आठवडे राहिलेले आहे आणि थर्ड ट्रायमिस्टरचा सुद्धा मधला टप्पा तुम्ही गाठलेला आहात. चला तर मग बाळाचा थोडक्यात विकास तुम्हाला सांगते. बाळाची मेंदूला कव्हर करणारी हाडं आहेत ती अजूनही हलतात, ती फिक्स कर्ल झालेलं नाही आहे. यामुळेच वजायनल कॅनलमधून म्हणजे खालून नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी त्याला मदत होणार आहे. त्याचं स्कल जे आहे अजून अगदी घट्ट कडक झालेलं नाही आहे. आता इथून पुढे तुमच्या बेबीचं वजन खूप जास्त वाढणार आहे. तुम्हाला अंदाज आलाच असेल, आता जरी ते 1500 ते 2000 ग्रॅम 2 किलो वजनाचं असेल तरी देखील 40 आठवड्यापर्यंत ते 2.5-3, 3.5 किलो 4 किलो वजनाचं इतकं होणार आहे. म्हणजे किती त्याची वाढ इथून पुढे होणार आहे. 33वा आठवडा म्हणजे कितवा महिना? 8व्या महिन्यात आहात. आता फक्त पुढचा पूर्ण महिना जाणं बाकी आहे. तुम्हाला माहिती आहे बाहेरच्या प्रकाशाचा आणि अंधाराचा आपल्या शरीरातून आतमध्ये प्रभाव पडतो आणि बेबी बाहेर अंधार आहे का प्रकाश आहे हे ओळखू शकतं. त्याचा प्रभाव बेबीपर्यंत पोहोचतो. म्हणजे बाहेर उजेड की अंधार याचे सेन्सेशन्स आत्ता डेव्हलप झालेले आहे. त्याची इम्युन सिस्टम म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढू लागली आहे. म्हणून इथून पुढे जितकं शक्य असेल तितकं हेल्दी खायचा प्रयत्न करा, जे तुमच्या बाळापर्यंत पोहोचून त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे. आता तुमच्या सिम्पटम्सविषयी बोलूया. हॉर्मोनल चेंजेसमुळे झोप न येणं कॉमन आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच जणींना लेग क्रॅम्प्स, पायांमध्ये सूज येणं हे इथून पुढे चालू होईल. आता खरं तर इथून पुढे तुमच्या बॉडीला रेस्टची खरंच गरज आहे. म्हणून सलग काम न करता अधूनमधून रेस्ट घ्या आणि झोप रात्रीची लागत नसेल तर छानसं बुक वाचायला घ्या आणि बुक वाचता वाचता झोपण्याचा प्रयत्न करा. जर आहारामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स व्यवस्थित जात असतील तर प्रीमॅच्युअर बेबी होण्याचा धोका कमी होतं, असं एका स्टडीमध्ये आढळलेलं आहे. तुमच्या पोटाच्या अवतीभवतीचे स्नायू दुखणं, पोट कडक होणं, कधीकधी नॉर्मल होणं हे देखील तितकंच सहज आणि नैसर्गिक आहे. फॉगी ब्रेन म्हणजे कधीकधी कुठल्या गोष्टी कुठे ठेवल्यात हे विसरणं हे देखील नॉर्मल झालेलं आहे. वाढत्या पोटाच्या आकारामुळे, वाढत्या गर्भाशयामुळे तुम्हाला शॉर्टनेस ऑफ ब्रेथ म्हणजे श्वास घ्यायला त्रास होत असणार, हे नॉर्मल आहे, नैसर्गिक आहे. जसं बाळ खाली सरकेल त्यानंतर तुमचा श्वास देखील मोकळा होईल. ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन्सविषयी आपण आधी बोललो होतो. फॉल्स कळा, लेबर पेन याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला फॉल्स कळा जाणवू शकतात. पोट मोठं झाल्यामुळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपला हा बॅलन्स्ड नाही आहे. म्हणून कधीकधी पाय घसरण्याचा, पडण्याचा धोका असू शकतो. म्हणून बॅलन्स्ड आणि व्यवस्थित चाला, कारण पोटामुळे तुम्हाला पुढचं सुद्धा दिसत नाही आहे. प्रेग्नन्सी हॉर्मोन्समुळे तुमची नखं खूप जास्त वाढत आहेत आणि ती ब्रिटल झाली आहेत, लगेच तुटूसुद्धा शकतात, नाजूक झालेली आहे. काहींना पायांवर व्हेरिकोज वेन्सचा त्रास दिसतोय असं जाणवू शकतं. तुमच्या फिटल मुवमेंट म्हणजे बाळ किती हलतं आहे, काय मुवमेंट करतं आहे याच्यावर लक्ष ठेवा. आता तुमच्यासाठी काय खास टिप्स आहेत ते बघूया. ब्रेस्ट फिडिंग कसं करायचं असतं, ब्रेस्ट फिडिंगविषयी माहिती करून घ्या. कुठल्या पोझिशन्समध्ये करायचं असतं, लॅचिंग कसं असतं, हे सगळ्या गोष्टीची थोडीफार माहिती घ्यायला हरकत नाही. म्हणजे ज्या वेळेला बाळ जन्माला येईल त्यावेळेला तुम्हाला अगदी गोंधळल्यासारखं होणार नाही. याविषयी छानसे व्हिडिओ चॅनलवर आहेत, ते देखील बघायला हरकत नाही. जवळचं हॉस्पिटल तुम्ही आत्तापर्यंत फायनलाइज केलेलंच असेल त्याविषयी देखील आता तयारी करायला सुरुवात करा. आणि हो, मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं आहे, डॉक्टरांचा काही आक्षेप नसेल तर 45 मिनिटं दररोज चाला आणि प्राणायाम देखील करा. कॉन्स्टिपेशन, मूळव्याध यासारख्या त्रासांपासून वाचण्यासाठी गॅसी फूड्स, अगदी इडली सांबार, खूप आंबवलेलं, रात्रीचं शिळं अन्न हे खाणं टाळा, जेणेकरून कॉन्स्टिपेशन होणार नाही. हेल्दी आणि लवकर पचेल असं अन्न थोड्या थोड्या अंतराने खात चला. पाठीवर बिलकुल झोपू नका, शक्यतो डाव्या बाजूला झोपा.
गरोदरपणात कसं झोपावं यावरही सुंदर व्हिडिओ आहे, तो देखील नक्की बघा. आणि या सगळ्या व्हिडिओजची लिंक पुन्हा डिलिव्हरीसाठी बॅकपॅक लिस्ट करा यासाठी रेडीमेड लिस्ट मी करून ठेवल्यात आणि त्याविषयी देखील व्हिडिओज आहेत. या सगळ्या लिंक्स मी तुम्हाला देते. आता डिलिव्हरीची तयारी करायला सुरुवात करा. याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि प्रेग्नन्सीची ही वीक बाय वीक सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर शेअर करा. थँक्यू.